मी ट्राय करणार आहे आज एक पॅकेट मधली पुरणपोळी जी की आहे चितळेची. मागच्या काही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला नावं ठेवलं असेल. तुला पुरणपोळी खायची का? चला. तर नमस्कार मित्रांनो, आज होती संक्रांत आणि घरी होता पुरणपोळीचा बेत. त्यावरूनच मला आठवलं आपण चितळेचा एक असा प्रोडक्ट रिव्ह्यू करू शकतो जो मी आजपर्यंत कधीच ट्राय केला नाही, तो म्हणजे पुरणपोळी. हो, रेडीमेड पुरणपोळी. मग काय, घेतली आणि रिव्ह्यू करण्यासाठी आजपर्यंत आईच्या कृपेने म्हणा, बायकोच्या कृपेने म्हणा, मला अशी वेळ आली नाही की घरी पुरणपोळी मिळाली नाही. पण एक कुतूहल म्हणून मी ट्राय करणार आहे आज एक पॅकेट मधली पुरणपोळी जी की आहे चितळेची. 100 रुपयाला आपल्याला ही पुरणपोळी मिळाली आहे आणि एक पुरणपोळी आपल्याला पडतीये 25 रुपयाला. बहुत महंगाई बढ़ गई है. चला तर मग याचा पोस्टमॉर्टम करूया. त्याचं नाव तर मोठं आहे, पण बघूया आता लक्षण खोटे नाही झाले पाहिजे म्हणजे झालं. ऑक्सिजन ऍब्झॉर्बंट टेस्ट करून बघूया की कशी लागते ते. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतो. पुरणपोळी जी आहे ती छोटी आहे आकाराने, बट पुरण वाटतंय म्हणजे जाडजूड आहे. दिसतंय का? पुरणची जी लेअर आहे ना, एवढी लेअर आहे. रिव्ह्यू करतोय म्हणजे नाही का, दाखवायला लागतं ना. नेहमीप्रमाणे आपलं चितळे नाव राखा, काय करून बघूया. याच्यामध्ये तूप अजिबात वापरलेलं नाहीये. पोळी चांगली आहे, पण ती जी चव आहे ना, जी ओरिजिनल, अशी तुपाची मस्त धार टाकायची. त्यासाठी आपल्याकडे एक आयडिया आहे. चितळ्यांनी जरी तूप नसेल वापरलं पण तर एक पोळी जी आहे ती आपण गरम केलेली आहे. ती जी तुपाची धार आहे ना, अशी वरून वा 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 वा, एक नंबर. चितळेची पुरणपोळी प्लस तूप इज इक्वल टू काय होतंय ते बघूया. भाई साहब, आता जी आहे ना ती खरी चव आहे. एक नंबर. चितळे ठीक आहे. मागच्या काही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला नावं ठेवलं असेल, घास संपू द्या मला. पण पुरणपोळी एक नंबर आहे. आधीची जी कोरडी पुरणपोळी होती ना, त्यात काही मजा नाही आली मला. पण भाई, जेव्हा ही थोडी गरम केली, त्यावर तूप टाकलं, आ हा 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 हा, इतना सुकून. आपण याला देत आहोत 5 पैकी 4.5 स्टार्स. एकदा तरी तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला घरी पुरणपोळी मिळत नसेल तर. चला आता शेवटचा घास खातो आणि पतंग उडवायला जातो.